नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक नांगरे सुरेश शंकर. विषय भूगोल. इयत्ता 11वी प्रकरण नंबर 2 विधान आणि झीज. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी झीज जे आहे झीज कमी जास्त का होते, आकृती क्रमांक 2.10 पाहिले आपण. त्यामध्ये खडक कमी जास्त का झिजतात याची माहिती घेतली. त्याच्यानंतर याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे विधानाचे महत्त्व काय. विधानाचं महत्त्व काय. आता आपण विधान म्हणजे काय याची व्याख्या पाहिली होती, त्याची परत मी आठवण करून देतो. विधान म्हणजे खडकाचा भोगा किंवा चोरा होणं, खडक तुटणं फुटणं, याला आपण विधान नैसर्गिक प्रक्रिया आहे, मानवी प्रक्रिया आहे. मानव निसर्गाच्या मार्फत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक खडक जे आहे त्या खडकांचं झीज तुकडे होणं, झीज होणं ही क्रिया होत असते. आता या विधानाचे महत्त्वाचे फायदे किंवा महत्त्व काय हे पाहायचं. आता विधान करणारी कारक पाहिली आपण. हे नैसर्गिक कारक आहेत, मानवनिर्मित कारक आहेत. यांच्या कार्यामुळं या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती विधान होत असतं. आणि त्या विधानाचा पहिलं महत्त्व पाहिलं आपण तर पहिलं महत्त्व आहे भूरूपे आणि मृदा निर्मिती. हा त्यामधला एक पहिला महत्त्व, भूरूपे आणि मृदा निर्मिती. आता भूरूप म्हणजे काय. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे अनेक प्रकारचे भूटाव आहेत, मग त्यामध्ये लहान मोठे टेकडे असतील, त्या उतार असेल, सपाट भाग असेल, मैदान असेल, यांचा समावेश यामध्ये केला जातो. म्हणजे विधारण कार्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती भूरूपे अनेक प्रकारची रूपं तयार होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हा एक भाग असेल आणि मृदा निर्मिती होत असते. आता भूरूपं तयार होण्याची कारकं पाहत असताना एखादा दगड असेल, एखादा टेकडी असेल किंवा एखादा मोठा पर्वत असेल, त्या पर्वतीय भागात नदी वाहते, हिमनदी वाहते, वारा वाहतो, अनेक प्राणी येतात, पशुपक्षी येतात. त्यानंतर नदीचं कार्य उष्णता आहे, सूर्याचं कार्य आहे. याच्या कार्यामुळं तो दगड फुटतो, झिजतो. त्याचे असंख्य कण एका विशिष्ट ठिकाणी येऊन साठतात आणि त्यामुळं तिथं भूरूप तयार होते. तर डोंगराळ भागातील टेकडी असेल तर टेकडी झीज होते आणि टेकडीच्या पायथ्यालगत एखादा काय होतो सपाट भाग तयार होतो. म्हणजे मैदानी भाग तयार होईल. त्या मैदानामुळं त्या ठिकाणी मैदानी भाग तयार होईल. म्हणजे पर्वतात झिजलेले पर्वतीय भागाची झीज केल्यामुळं पर्वताच्या पायथ्याला अनेक प्रकारचे घुमटाकार पठार होतील, पर्वत होईल, टेकड्या तयार होतील आणि त्याद्वारे जे सपाट भाग जो आहे त्या सपाट भाग काय होते अनेक प्रकारची टेकड्या, भोका जो आहे मग तो भोका हा तयार होईल, उंचवटा तयार होईल, सपाट भाग होईल, टेकडी तयार होईल, मैदान भाग तयार होईल. याचा तयार होण्याचं कार्य होत असतं. म्हणजे विधारण कार्यामुळं पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागावरती झीज झालेले पदार्थ कुठं साठण्याचं काम केलं आणि साठल्यामुळं तिथं टेकडी, गोलाकार टेकडी असेल, घुमटाकार टेकडी असेल किंवा एखादं त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर त्याच्या पुढे पाहिलं आपण तर वाळवंटी भाग तयार होईल. त्याच्या पुढे पाहिलं आपण तर सपाट भाग होईल. अनेक प्रकारचे डोंगर तयार होतील. हे कार्य आपण पाहतो येतं. म्हणजे या झीज कार्यामुळं, विधारण कार्यामुळं पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागावरती अनेक प्रकारची भूरूप जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारची भूरूप तयार होतील. हा एक आपला मुद्दा सांगतो. त्याच्या पुढचा आहे माती किंवा मृदा निर्मिती. एक महत्त्वाचं काम, माती किंवा मृदा निर्मिती हा एक त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आता मृदा म्हणजे काय. ज्या थरामध्ये वनस्पतीची मुळं वाढतात, ज्या थरामध्ये वनस्पतीची मुळं वाढतात त्याला मृदा किंवा माती म्हणतो. आता माती निर्मिती करण्याचं काम जर पाहिलं तर नैसर्गिक प्रक्रियेद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या मातीची निर्मिती होत असते. आता बाह्य कारक ऊन, वारा, पाऊस यांचं कार्य झाल्यामुळं खडक फुटतात, तुटतात आणि तो खडक फुटल्यामुळं त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर माती जी आहे ती माती तयार होत असते. आता मातीचा काही ठराविक पृथ्वीच्या पृष्ठभागावर मातीचा काही ठराविक थर जो आहे तो थर काय असतो, पिकाव असतो, लोम पिकाव असतो. आता असंख्य खडकाची झीज झाल्यामुळं, खडकाची वारा, ऊन, पाऊस, हिमनदी यांच्या कार्यामुळं खडकाचे कण सुटे होतात आणि अशा असंख्य सुट्या कणापासून मातीचा थर हा थर किंवा लेयर जो आहे हा लेयर हा तयार होत असतो. हा थर किंवा लेयर तयार होतो. त्याला माती, सुपीक माती जी आहे ते सुपीक माती तयार करण्याचं काम
निसर्गाला चांगल्या प्रकारची माती निर्मित करण्यासाठी जवळजवळ 100 वर्ष इतका कालखंड लागतो. मग ती सुपीक माती तयार होत असते. म्हणजे पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागावरती बाह्य कारकाच्या खनन कार्यामुळं, झीज कार्यामुळं त्या ठिकाणी मातीत संचय होतो आणि त्यापासून मृदा जी आहे ही मृदा तयार होत असते. आता या मृदा पाहिले मृदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये असलेले असंख्य कण जे आहेत त्या कणाच्या आकाराने त्याचे प्रकार वेगवेगळे पाहिले. त्यामध्ये कुठले प्रकार आहेत? लोह मृदा, काळी कस्तार मृदा, भरण मृदा, जाडी भरण मृदा, वालुकाय प्रकारची मृदा, रेंगून प्रकारची मृदा आहे, दगडवटेल मृदा आहे. त्याचे वेगळे प्रकार पाडलेत. पण त्यामध्ये असणारे कण जे आहेत त्या कणाच्या आकारावर त्याचे प्रकार जे आहेत ते प्रकार पाडले गेले. आता लोह मृदा जे आहेत, लोह मृदा सर्वात जास्त काय असते? परिपक्व चांगल्या प्रमाणात मृदा असते. त्याला आपण काय म्हणतो? गाळाची मृदा म्हणतो. आता गाळाची मृदा जर पाहिली कशी तयार होते? खडकात झीज झाल्यामुळे असंख्य लहान लहान कण नदीद्वारे वाहून येतात, वाड्याद्वारे वाहून जातात, ते एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी साठले जातात. त्यापासून ही मृदा जी आहे ही मृदा तयार होत असते. आता मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक द्रव्य असतात? मृदेमध्ये दोन्ही प्रकारची घटक द्रव्य असतात. कुठले असतात? सेंद्रिय आणि असेंद्रिय. सेंद्रिय व असेंद्रिय ही दोन प्रकारची घटक द्रव्य काय असतात? मृदेमध्ये असतात. म्हणजे खडकाचे अनेक खनिजे, खडकाचे सुटे कण आणि त्याच्या प्लस काय असतं? सेंद्रिय घटक द्रव्य लावले जातात. म्हणून ती माती परिपक्व प्रकारची होते किंवा ती काय माती होत असते त्या ठिकाणी पिकाऊ प्रकारची माती होत असते. म्हणजे मातीमध्ये सेंद्रिय घटक द्रव्ये, असेंद्रिय घटक द्रव्ये यांचं प्रमाण आढळतं आणि त्यामुळं त्या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक जे आहे ते पीक चांगले येत असते. आता जगात मातीचे अनेक प्रकार आहेत. गाळाची मृदा, नद्यांच्या काठावर ही माती तयार होत असते. नद्यांच्या पुराच्या वेळी पाणी बाहेर फेकलं जातं आणि त्या पाण्यात असताना असंख्य लहान जे कण आहेत मातीचे त्या कणापासून गाळाची मृदा ही तयार होत असते. गाळाची मृदा तयार होत असते. हा एक भाग असतो. आता त्याच्यापुढे वाळवंटी मृदा, वाऱ्याच्या कार्यामुळे वाळवंटी भागामध्ये वाऱ्याची मृदा तयार होते. पंकाश गारगोटी प्रकारची मृदा आहे. ही गारगोटी प्रकारची मृदा जर पाहिली आपण तर डोंगराळ भागाच्या पायथ्यालगत दगडगोटे माती आणि संचलन होतं आणि त्यापासून ही गारगोटी मृदा जी आहे ही गारगोटी प्रकारची मृदा जी आहे ही गारगोटी प्रकारची मृदा ही तयार होत असते. त्याला गारगोटी मृदा म्हणतो आपण. आता मातीला अनेक प्रकारचा कलर येत असतो. काळ्या प्रकारची माती आहे, तांबडी माती आहे, त्याच्यापुढे पांढऱ्या प्रकारची माती आहे, लोम प्रकारची माती आहे, चर्नोजम प्रकारची मृदा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचा कलर असतो. आता काळ्या मृदेचा रंग काळा का होतो? खडकात असणारं टिटॅनियम फेरस, हे टिटॅनियम फेरस जे आहे त्या टिटॅनियम फेरसमुळं त्या मातीला काळसर कलर येत असतो. पण खडकाची झीज झाल्यामुळं खडकातले जे कण एकत्र येतात त्या काळामध्ये जर टिटॅनियम फेरस असेल तर त्या मातीला कलर हा काळा तयार होतो. या दृष्टीनं म्हणजे जगामध्ये या विधारणामुळं भूरूप तयार होतात. पर्वत, पठार, मैदान, सकल भाग, सुपीक भाग तयार होतो आणि त्याच्याच पुढे पाहिलं आपण मृदा निर्मिती जी आहे ते मृदा निर्मिती होण्याचं प्रामुख्याने कारण पाहिलं आपण तर या मातीमुळं ही मृदा तयार होते. एक आपल्याला सांगते. हा एक पहिला महत्त्वाचा फायदा असेल. दुसरा आहे त्रिभुज प्रदेश निर्मिती. दुसरा आहे त्रिभुज प्रदेश निर्मिती. त्याला डेल्टा एरिया असं म्हणतो आपण. त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा एरिया असं त्याला आपण नाव देत आहे. आता त्रिभुज प्रदेश कुठं आढळतो? नद्यांच्या काठालगत, मुखालगतचा भाग पाहिला आपण. नद्यांचं मुख जे आहे त्या नदीच्या मुखालगत जिथं नदी सागराला मिळते अशा भागात जर पाहिलं तर नद्यांच्या मुखालगत प्रामुख्यानं हा त्रिभुज प्रदेश जो आहे हा त्रिभुज प्रदेश तयार होतो. म्हणजे नदी जी आहे ती नदीचं कार्य पाहिलं आपण. नदी 3 प्रकारचं कार्य करते. वहन, संचयन आणि झीज असं 3 कार्य करते. आता यामधलं अंतिम टप्प्याचं पाहिलं पण तर नदी काय करते? नदी असेल, वारा असेल, हिम नदी असेल किंवा बाह्यकारक सगळे असेल त्यांचे 3 कार्य आहेत. वहन कार्य आहे, त्यामध्ये पहिलं आहे झीज कार्य, नंतर वहन कार्य आणि नंतर आहे संचयन कार्य. या 3 कार्याद्वारे नदी काय करते? त्या ठिकाणी आपली अवस्था पूर्ण करत असते. पहिलं कार्य झीज कार्य, दुसरं आहे वहन, तिसरं आहे संचयन कार्य, डिपॉझिशन हे कार्य असते. आता नदी जिथे उगम त्या भागात डोंगराळ भागात नदी असते. त्या डोंगराळ भागात नदी वेगानं वाहते. नदीचं पाणी वेगानं वाहतं आणि त्या वेगवान पाण्याच्या मार्गात का तळाकडं त्या नदीचं घर्षण कार्य वेगानं होत असतं आणि ते घर्षण कार्य झाल्यामुळं नदीच्या तळाकडील आणि काठाकडील भागात झीज होत असते. दगड असतील, माती असेल किंवा अन्य काय घटक असतील
मार्गात सगळे घटक ते खरवून वाहून नेण्याचं काम करते. मग नदी पहिल्या टप्प्यात पहिल्या अवस्थेमध्ये काय करते, डोंगराळ भागामध्ये काय करते, खनन कार्य करते आणि खनन केलेले पदार्थ ते पुढं वाहून नेण्याचं काम करते, झीज करते. पहिल्या कार्यामध्ये दगड गोटे माती असेल, रेती असेल, असंख्य पदार्थ पाण्यात घेऊन जाते आणि नंतर पुढे काही झीज कार्य होतं, त्याला मग झीज कार्य म्हणतो. पुढे ती वहन कार्य करते. वाहत आणले सगळे पदार्थ नदी तिसऱ्या टप्प्यात, नदी तिसरी अवस्था वृद्धावस्थेची आहे. या वृद्धावस्था नदीची 3 अवस्था आहेत, प्रौढ अवस्था, युवावस्था, वृद्धावस्था. नदीच्या तिसऱ्या अवस्थेत काय नदी करते, नदी मुखालगत पाणी समुद्र सपाटलगत असतं, समपातळीला असतं आणि त्यामुळं तिथं पाण्याला गती किंवा वेग जो आहे तो पाण्याचा वेग कमी असतो. त्यामुळं नदीच्या पाण्यात असणारे सगळे वाहणारे पदार्थ जे आहेत त्यांचं संचयन नदीच्या मुखालगत होतं, नदीच्या मुखालगत होतं आणि त्यामुळं नदीच्या मुखालगत झाल्यामुळे नदी पात्रापर्यंत दुसऱ्या मार्गाने वाहत असते आणि 4-2 वर्ष गेली नदीच्या दुसऱ्या टप्प्यात ते काय त्या ठिकाणी भाग तयार होतो आणि त्यामुळं नदीच्या मुखालगत जर पाहिला आपण तर नदीच्या मुखालगत काय होतो, हा त्रिभुज प्रदेश जो आहे, हा त्रिभुज प्रदेश नदीच्या कार्यामुळं नदीच्या अंतिम टप्प्यामध्ये किंवा नदीच्या काठालगत गाळाचं संचयन झाल्यामुळं हा त्रिभुज प्रदेश जो आहे हा सुपीक सकल त्रिभुज प्रदेश राहतो. गंगा नदीचं आपण जर पात्र पाहिलं, गंगा नदीच्या हिमालय पर्वत नदी उगम पावते, गंगोत्री नदी वाहत येतात, दक्षिण भारतात येत असताना त्याने पाहिला. पण उत्तर भारतामध्ये या दोन्ही काठावर जर पाहिलं सुपीक सकल भाग आहे, गाळाने तयार केलेला भाग आहे. कशामुळे झाला, वाहून झीज केल्यामुळं पदार्थ संचय केलं आणि त्यापासून ही जी मृदा जी आहे ती मृदा तयार झाल्याचं पण तिथं मानलं गेलं, त्यामुळे हे बघायचं. तसं वाऱ्याचं कार्य पाहिलं, संचयन कार्य पाहिलं तर वाळवंटी भागामध्ये राजस्थान तुम्ही केलं असेल, लांबच्या लांब पसरलेला मैदानी प्रदेश आहे. या वाऱ्याच्या संचयन कार्यामुळं प्रामुख्यानं वाळवंटी भागामध्ये सुपीक सकल हा मैदानी प्रदेश तयार होतो. नदीच्या हिमनदी जी आहे त्या हिमनदीच्या कार्यामुळे सुद्धा तिच्या पात्राच्या दोन्ही बाजूला सुपीक सकल मैदानी भाग जो आहे हा सुपीक सकल मैदानी प्रदेश जो आहे हा मैदानी प्रदेश तयार करण्याचं काम किंवा कार्य होत असतं. हिमनदी असेल, नदी असेल, वारा असेल, नदी ओढा असेल, यांच्या संचयन कार्यामुळं त्यांच्या काठावर त्यांच्या तीरावरती मुखालगत जर पाहिला आपण तर हा त्रिभुज प्रदेश जो आहे हा त्रिभुज प्रदेश हा काय होत असतो, तयार होत असतो. या दृष्टीनं हा एक भाग आपण काय सांगता येईल किंवा त्याची माहिती जी आहे माहिती घेता येईल. हा एक महत्त्वाचा दुसरा फायदा जो आहे तो काय होईल, त्रिभुज प्रदेश जो आहे हा त्रिभुज प्रदेश नदीच्या संचयन कार्यावर तयार होतो, हा त्याचा एक दुसरा मुद्दाच. आता महत्त्व तिसरा आहे खनिज समृद्धी. हा त्यामधला तिसरा आणि एक महत्त्वाचा घटक आहे. विदारणामुळं किंवा झीज कार्यामुळं खनिजाची समृद्धी आणि एकत्रीकरण होतं. बघा, विदारणामुळं किंवा झीज कार्यामुळं त्या ठिकाणी खनिजांचं एकत्रीकरण किंवा समृद्धी वाढत असते. आता या ठिकाणी पाहिलं आपण नद्या असतील, वारा असेल, उष्णता, दाब, तापमान यांचा परिणाम होतो असतो आणि खडकामध्ये अनेक असंख्य खनिज द्रव्य असं सांगितलं. 94 मूलद्रव्य खडकात राहतात आणि त्या 94 मूलद्रव्यांचं संचयन हे एका विशिष्ट ठिकाणी नदी, हिमनदी, वारा, उष्ण, दाब, ताण यांच्या प्रक्रियेमुळे कोणत्या ठिकाणी साठवलं जातं. त्यामुळं सुटे लहान लहान कण, समजा लोह खनिज घेतला पण लोहयुक्त खडक असेल, त्या लोहयुक्त खडकाचे कण वेगळे केले जातात, ते एका ठिकाणी साठवण्याचं काम केलं, त्यापासून एका विशिष्ट ठिकाणी लोहाची खाण लागते. त्यामुळं समृद्धी एकत्रीकरण होतं. म्हणजे बाह्य कारकाच्या खनन कार्यामुळं, झीज कार्यामुळं लोहाच्या असंख्य एका ठिकाणी साठवले जातात आणि त्यापासून जर पाहिलं आपण काय तिथं लोह मिश्रित माती, लोहाची खाण जे आहेत लोहाची खाण तयार होत असते. हा एक मुद्दा आपल्याला ते सांगता येईल किंवा माहिती घेता येईल. अशी जगामधले जर पाहिलं आपण, जगामध्ये लोह व ॲल्युमिनियम यांचं वरचा तर एकत्र आल्यामुळं जांभा खडक व बॉक्साईड खडक जो आहे हा जांभा खडक किंवा बॉक्साईड खडक तयार होतो. मग लोह आणि ॲल्युमिनियम हे दोन कण जर एकत्र आले त्यापासून जांभा खडक जो आहे हा जांभा खडक आणि बॉक्साईड खडक तयार होतो. असं आपल्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिले. म्हणजे विधारणाचं महत्त्व जर 3 प्रकार आहे. भूरूप तयार होतात, त्याच्या पुढं मैदानी भाग तयार होतो, त्याच्या पुढं त्रिभुज प्रदेश तयार होतात, त्याच्या पुढं खनिज समृद्धी आहे ती खनिज समृद्धी तयार होते. हे आपल्याला एवढे या ठिकाणी सांगता येईल. या दृष्टीनं याची माहिती घेता येईल. त्याच्या पुढचा भाग आहे पान नंबर 21 वरती सांगा पाहू विस्तृत झीज हा एक भाग दिला. यामध्ये एक उदाहरण दिले 2.11ची आकृती 2.11
आणि अशा दोन आकृती आहेत. 2.11च्या दोन आकृती पाहिल्या आणि आकृती पाहिल्या आपण तर त्यामध्ये पहिली आहे 4 नोव्हेंबर 2011ची आकृती दिल्या. 4 नोव्हेंबर 2011ची आकृती दिल्या. आणि दुसरी आकृती जी आहे ती त्या ठिकाणी पाहिली आपण तर प्रामुख्यानं 17 जानेवारी 2019ची आकृती आहे. 17 जानेवारी 2019ची आकृती. या जर दोन तुम्ही आकृत्या पाहिल्या, उपग्रहीय छायाचित्र काढले गेले आणि त्याद्वारे भूस्खलन कसं घडलं, घडण्यावर स्थिती, घडल्यानंतर स्थिती याचं चित्र दाखवण्याचं काम केलं. तर उपग्रह प्रतिमा पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावच्या परिसराचे आहे. हे पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव जे आहे त्या माळीण गावची घटना तुम्ही ऐकली असेल, टी व्हीला बातमी ऐकली असतील. भयानक स्थिती आहे. भूस्खलन गावच्या गाव गाडलं गेलं, अनेक घरं गाडली, अनेक प्रकारची वित्त आणि मानहानी झाली. याचं अगदी अलीकडचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. हे उदाहरण ज्वलंत आहे. जगामध्ये अशा असंख्य घटना घडतात की यामुळं डोंगर दर्याखाली खाली येतात आणि त्यामुळे गावच्या गाव गाडलं जाते. हे उदाहरण दिले 30 जुलै 2014चं आहे. आता या घटना जर पाहिल्या दोन्ही आकृती बघितल्या, त्या दोन्ही आकृतीवर फरक आहे. घडण्यानंतरची आकृती आहे. दगडगोटे वाहून कसे त्यात चित्र दिले, गाव कशी गेली या चित्र दाखवले, कारण त्याच्यावरचे काय प्रश्न आहेत तो भाग त्या ठिकाणी दिला गेला आहे. तर यामध्ये तर पाहिला आपण प्रतिमेचा तौलनिक अभ्यास करून त्या दोन्ही प्रतिमेतील फरक शोधा. आता दोन्ही आकृती बघितल्यानं दिसतं की पहिल्यामध्ये भूस्खलन झालेलं नाही, डोंगर आहेत असं आहे. दुसऱ्या भागात भूस्खलन झाले त्यामुळं वायू भागामधले अनेक भाग खाली दगडगोटे माती वाहून आले, त्यामुळे तिथला भाग गाडला गेला हे आपल्याला सांगता येईल किंवा पाहता येईल. हा एक त्यामुळे फरक सांगता येईल. दुसरा आहे प्रश्न 2019च्या प्रतिमेतील वायव्य आग्नेय दिशेने जाणारा पट्टा कशाशी संबंधित आहे, तो 2011मध्ये नसण्याचे कारण काय. वायू भागात जर 2011मध्ये जर पाहिला आपण तर वायू भागामध्ये भूस्खलन झालेलं आहे. त्यावेळी इथे भूस्खलन झालं नव्हतं. त्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर भूकंप झाल्यामुळे ही घटना घडली, पाऊस जास्त पडल्यामुळे ह्या घटना घडल्या आहेत, त्यामुळं भूस्खलन झालं हे दाखवण्याचं काम दोन्हीमधला फरक हा असेल. तिसरा प्रश्न या प्रदेशाला आपत्तीला हवामान कितपत जबाबदार आहे. जबाबदार नक्की आहे. पाऊस पडल्यामुळं अतिशय जास्त पाऊस पडल्यामुळं जमीन ओली झाली, अनेक प्रकारचे भाग तिथला पाण्या ओले झाल्यामुळे तिथं सगळं एक क्रिया झाली आणि त्यामुळं तिथं हे भूस्खलन जे आहे ते भूस्खलन वेगानं गतीन झाल्याचं मत तिथं काय केलं मांडता येईल किंवा देता येईल. या दृष्टीने भाग असेल. चौथा प्रश्न आहे ही आपत्ती घडून येण्यास अन्य कोणते घटक जबाबदार आहेत. आपत्ती घडण्यामध्ये पाऊस आहे, हवामान घटक आहे, भूउठाव आहे, उतार आहे, वनस्पती प्राणी यांचं प्रमाण कमी असणं, वनस्पती यांचं प्रमाण कमी, यामुळं भूउठाव उतार तीव्र अशा वेगळ्या कारणामुळे जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं हे भूस्खलन जे आहे ते भूस्खलन झाल्याचं मत इथं मांडलं गेलं. म्हणजे या भूस्खलनामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभाग उंच पर्वतीय भागामध्ये दगडगोटे मात्यांचं सर्गाची क्रिया होते, त्याला भूस्खलन असं म्हणतो. या भूस्खलन क्रियेमुळं दोन प्रतिमांमधला आकृती जर पाहिला आपण तो दोन्हीमधला आकृतीचा फरक जो आहे तो फरक काय करता येईल सांगता येईल. आपत्ती जी आहे त्या आपत्ती यामुळे होत असते. पुढचा यामधला भाग आहे तो आहे भूस्खलनास कारणीभूत ठरणारे घटक कुठले आहेत. आता भूस्खलन म्हणजे काय पाहिलं, उंच पर्वतीय भागामध्ये दगडगोटे किंवा जमिनीचा मोठा हिस्सा खाली घसरून पडणं, गरगळणं, खाली पडणं त्याला भूस्खलन म्हणतो आपण. आता भूस्खलनास कारणीभूत ठरणारे घटक कुठले आहेत त्यामध्ये पहिला आहे भूउठाव आणि उतार. आता भूउठाव आणि उतार याचं उदाहरण खाली नंतर सांगणार मी माहिती. आता भूस्खलन कुठं होतं, सपाट प्रदेशात भूस्खलन होत नाही. समजा सपाट भाग आहे, प्लेन भाग आहे, अशा सपाट किंवा प्लेन भागाच्या भूस्खलन होईल का, होणार नाही. जर टेकडी असेल तर टेकड्याच्या परिसरामध्ये प्रामुख्याने पाहिलं आपण तर टेकडी भागामध्ये हे भूस्खलन होत असतं. समजा पर्वत असा आहे, पर्वत आहे आणि या पर्वत भागात पाऊस पडला, झाडं झुडपं कमी असतील, हा संपूर्ण भाग जो आहे हा संपूर्ण काय करतो खाली येतो साठतो, त्याला म्हणतो आपण भूस्खलन. म्हणजे भूस्खलन होण्यासाठी उंच भाग असणं, उतार असणं, उंच भाग असणं गरजेचं. आणि उंच भाग असेल तर काय होईल त्या ठिकाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे कोणताही पदार्थ वाहून जातो किंवा घसरतो आहे का नाही. आपण समजा एखादी उदाहरण घेतलं, अशा प्रकारचे खडू ठेवले आपण, सपाट भागाची खडू भाग होत नाही, पण उतार केला, उंच भाग केला की भाग उचलली खाली खडी होती, गरगळतो. म्हणजे उंच वट्याकडून सपाटीकडे काय होतं, कोणताही पदार्थ जो आहे त्या कोणत्याही पदार्थाचं घसरण हे होण्याचं काम किंवा कार्य होत असतो. त्यामुळे डोंगराळ पर्वतीय प्रदेशामध्ये
किंवा पठारी भागामध्ये भूहालचालीमुळं उतार तीव्र, जितका उतार तीव्र तितका जलद गतीनं त्यामधले माती दगड गोटे खाली घसरतात. उतार मंद गतीनं काय होतं त्या ठिकाणी ते पदार्थ खाली येण्याचं काम किंवा कार्य होत असतं. म्हणजे उत्तर पहिला आपण प्रामुख्याने काय म्हणता येईल, भूटाव असेल, उतार असेल, कोणत्याही वस्तूला उतार दिला तर ती वेगाने वस्तू जाते. चढाव वस्तू आता त्रास होतो म्हणून खाली घासणारी वस्तू सोडली तर वेगानं किंवा गतीने जी आहे ती गतीन वस्तू ती खाली येण्याचं काम होत असतं. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर भूटाव असेल, उतार असेल, त्याने काय करतो आपण भूटाव किंवा उतार यावरून प्रामुख्यानं ती वस्तू वेगानं गतीने येते. हे एक त्या भूस्खलनाचा पहिला घटक कारणीभूत आहे, हा घटक सांगता येईल. म्हणून माळीण दुर्घटना पाहिली. माळीण दुर्घटने पर्वतीय भागामधला दरडी खाली कोसळल्या, तिथला भूस्खलन भाग खाली कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण गावच्या गाव त्या पायथ्याला असणाऱ्या गावच्या गाव खाली गाडले गेले. त्याचं कारण मुख्य आपल्याला सांगता येईल किंवा माहिती घेता येईल, हा भाग असेल. पुढचा आहे दुसरं गुरुत्वबळ. पुढचा आहे क्रमांक 2 गुरुत्वबळ. आता न्यूटनने शोध लावला गुरुत्वबळाचा. म्हणजे कोणताही पदार्थ जर पाहिला आपण तर कोणताही पदार्थ वरून खाली पडतो. आंब्याचं उदाहरण घेतलं मागं, न्यूटन पाहिलं आंबा जाळून खाली का पडतो याचं निरीक्षण केलं आणि त्याने शोध लावला की पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये एक बल आहे आणि त्या गुरुत्वबलामुळे काय होतं त्या ठिकाणी कोणती वस्तू जी आहे कोणताही पदार्थ खाली खेचण्याचं कार्य केलं. म्हणून माळीण दुर्घटनेचं उदाहरण दिली तर या डोंगरा भागात दगड गोटे माती न सुटे झाल्यानंतर उष्ण दाब ताण यांचा परिणाम झाल्यामुळे, ऊन वारा पावसाचा परिणाम झाल्यामुळं तो दगड किंवा धोंडा तो काय करतो खाली घसरतो. गुरुत्वबल आहे, पृथ्वीचं बल जे आहे त्या गुरुत्वबलामुळं जर गुरुत्वबल जास्त असेल तर त्या ठिकाणी भूस्खलनास गती जी आहे ती गती जास्त होते. पृथ्वीचं बल न्यूटनचा नियम जर पाहिला तिथं गुरुत्वबल जे असतं त्या ठिकाणी जर पाहिला आपण तर अति वेगानं अतिशय जलद गतीने काय होतं त्या ठिकाणी तो गुरुत्वबलामुळं तो वेगाने खाली पदार्थ येतो. म्हणजे विधान झीज कार्य करण्यासाठी भूस्खलन होण्यासाठी गुरुत्वबल हे एक त्यामधलं महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे कोणताही पदार्थ खाली खेचण्याचं काम हा बल करतो. या दृष्टीनं हा एक भाग येतो महत्त्वाचा सांगता येईल. नंबर दुसरा क्रमांक 3 आहे पाणी. आता कोरडी वस्तू पाहिली आपण तर जर झीज होण्यासाठी भूस्खलन होण्यासाठी पाणी हा घटक जो आहे तो पाणी हा घटक महत्त्वाची भूमिका करतो. त्यामध्ये हिमवृष्टी असेल, पर्जन्यवृष्टी आहे, बर्फाचं वितरण असेल, उड्या पडलेल्या मातीत किंवा खडकात पाणी मुरले असेल आणि त्यामुळं ती माती जलसमृद्ध बनते. आणि अशी जलसमृद्ध माती जर पाहिली तर ती माती काय होते जड होते आणि त्यामुळे त्यात पाणी साठल्यामुळे ते उतारून खाली घसरण्याचं काम होतं. वजन वाढतं, वजन वाढल्यानंतर माती काय होते वेगानं गतीने खाली येण्याचं काम होतं. म्हणजे जर या ठिकाणी पाहिलं आपण पाणी मुरलं कोणत्याही पदार्थात ती वस्तू काय जड होते आणि घर्षण कमी होतं. त्यामुळे तो पदार्थ जो आहे तो पदार्थ वेगानं किंवा गतीनं हा खाली येण्याचं काम होतो. हा एक त्यामधला तिसरा मुद्दा पाणी. म्हणजे उंच पर्वतीय भागात जर पाऊस पडला, बर्फाळा नदी असेल, बर्फाळा भाग असेल, आर्द्रता वाढली असेल तो पदार्थ ओला होतो. त्यामुळे घर्षण कार्य कमी झालं आणि तो पदार्थ वेगानं गतीनं हा खाली वाहत होतो. एक त्यामध्ये तिसरं कारण. चौथं आहे कमकुवत पदार्थ आणि कमकुवत पदार्थ आणि संरचना आहे त्यामधला चौथा मुद्दा आहे. म्हणजे ज्या वस्तूचं वजन कमी आहे, जो पदार्थ कमकुवत आहे असा पदार्थ वेगानं गतीने बाहेर खाली, ज्याचं वजन कमी आहे, जो जड कमी आहे तो वेगानं गतीने बाहेर येण्याचं काम खाली पडतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी भूस्खलन जे आहे हे भूस्खलन अतिशय वेगानं होतं. मग 4 कारणामुळं भूस्खलन जे आहे ते भूस्खलन अतिशय वेगानं गतीनं होत असते आपल्याला सांगता येईल. किंवा पात्रते 4 कारणं कुठले आहेत? भूटाव उतार असणं गरजेचं. उतार असल्याने कोणत्याही पदाला गती किंवा वेग येत नाही, त्याशिवाय तो पदा खाली घसरून येत नाही. तिसरा आहे दुसरा आहे गुरुत्वबळ, तिसरा आहे पाणी आणि चौथा आहे कमकुवत पदार्थ आणि संचयन. या 4 कार्यामुळं 4 वेगवेगळ्या घटनेमुळं भूस्खलन जे आहे हे भूस्खलन अतिशय वेगानं किंवा गतीनं होतं. या दृष्टीनं आपला हा एक भाग सांगता येईल. राहिला भाग पुढच्या तासाला पाहता येईल. धन्यवाद. किती वेळ झाला बघ.